माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। खरं तर या एवढ्या याच्यामध्ये विचारलं नाही पाहिजे। एक बीडचे नवीन पोलीस अधीक्षक त्यांनी आज रुजू झालेला आहे। नवनीत कावत असं त्यांचं नाव आहे। या पोलीस अधीक्षकाकडून आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत? जे म्हणजे संत गतीनं जे तपास चालू राहिलेला आहे, आम्ही आरोपीचा पकडा अशा पहिल्या दिवसापासून मागणी करतोय। त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी रात्रीपर्यंत काहीतरी ठोस पाऊल उचलतील, काहीतरी निर्णय दिसेल आम्हाला त्यांचा आणि आरोपीला जेरबंद करतील अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। IPS आहेत ते SP म्हणून त्यांची आता पहिलीच पोस्टिंग बीडमध्ये येते आणि खास करून ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणजे आपल्या अण्णांची हत्या झाली त्या प्रकरणात एकाची बदली झाली आणि त्या ठिकाणी ते येत आहेत। कुठंतरी योग्य न्याय देतील असं वाटतंय आता? मी त्या अपेक्षेत आहे, त्याच्यामुळे त्यांनी योग्य न्याय दिलाच पाहिजे। मी त्याच अपेक्षेत आहे की माझ्या भावाला कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। पवारसाहेब इथं आले, तुमच्याशी संवाद साधला, आईशी वगैरे बोललं, तुमच्या पुतणीशी पण त्यांनी बोललं। सर्व कुटुंबाशी त्यांनी संवाद केला, धीर दिला आम्हाला आणि न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू अशी त्यांनी ग्वाही पण दिली। वैभवीला डॉक्टर व्हायचं होतं, तिचं स्वप्न जे आहे पवारसाहेब म्हणाले की तिच्या शिक्षणाची जबाबदारी देखील मी घेतो। ते बोलले तसं, तिला शिकवायचं पण आहे तिला आणि त्यांनी जबाबदारी पण घेतली, तिला शिकवायचं आहे। जे लेकरं आहेत त्यांना शिक्षण त्यांचं करणारच आहेत आपण। प्रत्येकजण म्हणतात की या परिसरामध्ये एक मोठी दहशत आहे, ती दहशत कमी होईल याची अपेक्षा आहे आता यानंतर? ह्याच्यावर सगळा पायबंद झाला, हे सगळे आरोपी अटक केले, त्यांना योग्य शिक्षा दिली तर ते ऑटोमॅटिकच होणार आहे। पवारसाहेब आले तरी देखील तुमचा अल्टिमेटम कायम असेल का? संध्याकाळपर्यंत तुम्ही काल अल्टिमेटम दिला होता। मी संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत त्यांना जेरबंद करा असं काल मागणी केलेली होती। मग संध्याकाळपर्यंत आपण त्यांची वाट बघतोय की काय कारवाई करतात, ते किती तत्परतेनं सगळं चालतंय बघतोय आपण। पवारसाहेब पण अपेक्षा देतील, पवारसाहेब इथं आले, समाधानी आहात तुम्ही? ते ज्यांनी आम्हाला कुटुंबाला सगळ्या धीर दिला, सगळ्यांना समजून सांगितलं की आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, पण ह्या न्यायाच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत, तर ते न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि मला प्रत्येकाकडून तीच अपेक्षा आहे की मला माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। नक्कीच हे होते धनंजय देशमुख आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला केवळ न्याय पाहिजे आणि नवीन जे पोलीस अधीक्षक आलेले आहेत नवनीत कावत त्यांच्याकडंही देखील त्यांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहेत। कॅमेरामन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।